नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे पुष्पक या पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपण यानाच्या तिसऱ्या लँडिंग चाचणीसाठी सज्ज झाली। पुष्पक यान आणि चिनूक हेलिकॉप्टरसह सर्व यंत्रणा तयार आहेत, मात्र हवामानामुळे ही चाचणी येत्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन सोबत शांतता चर्चा सुरू करण्यासाठी 2 अटी ठेवल्यात। पहिलं म्हणजे युक्रेनला डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झापोरोज्यो येथून आपले सैन्य मागे घ्यावं लागणार आहे, आणि दुसरं युक्रेन नेटोमध्ये सामील होणार नाहीये। रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे तो उद्ध्वस्त झालाय। युद्ध चालू ठेवण्यासाठी युक्रेनला पैशांची आवश्यकता भासू लागली। भागवण्यासाठी युक्रेनने सरकारी मालमत्ता विकण्याचं ठरवलं। देशातील ऐतिहासिक हॉटेल्स, मॉल, खाण, रासायनिक इत्यादी सरकारी कारखान्यांची विक्री केली जाणार आहे, त्याचा लिलाव लवकरच होणार आहे। चीनने बांगलादेशाच्या सैन्याला निकृष्ट शस्त्रे विकल्याचं समोर आलंय। बांगलादेशाच्या सैन्याच्या म्हणण्यानुसार चीनकडून विकत घेण्यात आलेली लढाऊ विमाने व्यवस्थित बॉम्बफेक करत नाहीयेत, रडारही निरुपयोगी आहेत। चीनमधून पाठवल्या जाणाऱ्या सुट्या वाघांचाही दर्जाही निकृष्ट आहे, यामुळे बांगलादेशाचे सैन्य आता चिंतेत आहे। G7 परिषदेनिमित्त इटलीच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली आहे। यावेळी द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमध्ये धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतलाय, तसेच संरक्षण आणि या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली आहे। भारत दिवसेंदिवस नवीन उंची गाठतोय। भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मजबूत आणि प्रभावी राष्ट्र म्हणून उदयास येतोय। गेल्या काही वर्षात भारताची प्रतिमा खूप बदलली आहे, यामुळेच इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत भारताला केंद्रस्थानी स्थान मिळालंय। सिरिल रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे। 400 सदस्यांच्या सभागृहात रामाफोसा यांनी 283 तर त्यांचे प्रतिस्पर्धी जुलियस मालेमा यांना केवळ 38 मते मिळाली आहेत। लेखिका अरुंधती रॉय आणि काश्मीरमधील माजी प्राध्यापक यांच्यावर 2010 मध्ये एका कार्यक्रमात कथितपणे प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल कठोर बेकायदा कृती कायद्याअंतर्गत खटला चालवण्यास दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे। संपूर्ण देशभरात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यातच सिक्कीम मध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यात, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। या पावसात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो 1500हून अधिक पर्यटक पुराच्या पाण्यात अडकून पडलेत। कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे। या धमकीनंतर राम मंदिर आणि इतर महत्त्वाच्या आस्थापना आणि संस्थांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अयोध्येचे SSP राजकरण नय्यर यांनी स्वतः मंदिर आणि अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय। छत्तीसगडच्या नारायणपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। छत्तीसगडमधील घनदाट अबुझमाड जंगलात गेल्या 2 दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। या चकमकीत पोलिसांनी 8 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलंय। जंगलात गेल्या 2 दिवसांपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सोनाली बँकेवर मोठी कारवाई केली आहे। RBIने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय, तर सोनाली बँकेला 96.4 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। आर्थिक नियमांचं पालन न केल्यामुळे या दोन्ही बँकांवर RBIने कारवाई केली आहे। नीट परीक्षेत आणि त्याच्या निकालात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे सहसंस्थापक बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या वतीने एक मोठी घोषणा केली आहे। या घोषणेनुसार पतंजली देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी MBBSचं कॉलेज सुरू करणार आहे। त्याचबरोबर कंपनीचे इतरही अनेक कॉलेजेस सुरू करण्याचा प्लॅन असल्याचं त्यांनी सांगितलंय। टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांच्या पगारात आता भरमसाठ पगारवाढ होणार आहे। टेस्लाच्या शेअरधारकांनी CEO एलन मस्क यांच्या $56 बिलियन म्हणजे जवळपास 4.67 लाख कोटी रुपयांच्या सॅलरी पॅकेजला मंजुरी दिली आहे। ही अमेरिकेच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे।
विल्यम्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला 2020 वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागलाय। मात्र स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी याच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे। साऊदीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात नियमाचं उल्लंघन केल्यामुळे अडचणीत आलाय। त्याने खेळाडूंसाठी आयसीसी आचारसंहितेचा लेव्हल 1 गुन्हा मोडलाय।